तर नमस्कार ताई आणि दादांनो, मी आज तुम्हाला या आळूच्या पानापासून अळूवडी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी ही 10 आळूची पानं घेतलीत आणि या ताटामध्ये बेसन पीठ घेतले पावशर, एक पावशर. तर मी या बेसन पिठामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहे आणि पाव चिमूटभर हिंग टाकणार आहे. आणि हे केले, वाटण केले, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं ह्याचं वाटण केले. तर हा एक दीड चमचा मोठे टाकणार आहे त्यामध्ये वाटण आणि हे मिक्स करून घेणार आहे. आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे मी. आणि हे मिक्स करून घेणार आहे. तर बघा, हे असं मिक्स करून घेतलंय पिठामध्ये सगळं. आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. तर बघा, हे बॅटर असं झालंय तयार. आणि आता हे बॅटर आळूच्या पानावरती एका एका पानावरती लावून घेणार आहे. तर बघा, हे असं पान उलट ठेवायचं म्हणजे आणि असं लावून घ्यायचं हे सगळं पूर्ण पानाला बॅटर. आणि त्यावरती अजून एक पान टाकायचं. तर बघा, या प्रकारे या पद्धतीनं असं लावायचं पूर्ण पानांना आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने रोल करायचा त्याचा. आणि या चाळणीमध्ये असं ठेवून द्यायचं. तर बघा, अजून एक दाखवते मी. त्यावरती एक पान टाकायचं. त्याला पण असं बेसन ते पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं. त्याचा पण असं रोल बनवून घ्यायचा. अजून बघा, अशा पद्धतीने मी बाकीचे रोल बनवून घेते आणि नंतर दाखवते. तर बघा, ह्या पद्धतीने असे रोल बनवून घेतले सगळे. आणि आता हे उकडून घ्यायचे. तर हे बघा, एका पातेल्यात असं पाणी घेतले आणि हे पाणी आता गरम उकळून घेणार आहे. आणि ह्या वड्या झाल्यात तयार करून. आणि आता यावर एक झाकण ठेवते. असं यातून हवा म्हणजे वाफ गेली नाही पाहिजे बाहेर, असं झाकण ठेवायचं. तर हे बघा, आता आपलं पाणी उकळलं आहे चांगलं. आता त्यावर मी ही वड्या ठेवलेली चाळण ठेवणार आहे आणि चांगली स्टीम करून घेणार आहे वड्या.
10-15 मिनटं अशा मंद गॅसवर स्टीम करून घ्यायच्या आणि मग नंतर दाखवते तुम्हाला कशा झाल्यात ते. तर हे बघा आता वड्या अशा उकडून झालेत. हे बघा छान अशा उकडलेत अशा. तर आता मी याचे छोटे छोटे पीसमध्ये कट करणार आहे. तर चला दाखवते मी. तर या एका पोळपटावरती असं ठेवून छोटे छोटे असं पीसमध्ये कट करून दाखवते. जशा आपल्याला पाहिजे त्या आकारात अशा कट करून द्यायच्या. तर या पद्धतीने आता मी कट करून घेते सगळे आणि मग दाखवते. हे बघा असे पीस करून घेतलेत या वड्यांची या पद्धतीनं. तर याला मी तेलावर असे परतून घेणार आहे तेल टाकून. तर मग चला बघूया आपण. तर बघा या कढईमध्ये तेल टाकले, तेल गरम झाले आणि त्यामध्ये आता या चिरलेल्या वड्या टाकणार आहे आणि चांगले 5 मिनिटं परतून घेणार आहे. तर बघा मग तर या वड्या आपण डीप फ्राय पण करू शकतो किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो. तर मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर हे बघा आता आपल्या वड्या परतून अशा खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. तर बघा या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आळूच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते लाईक करा. जर आवडल्या तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशा वाटल्या ते. आणि माझ्या चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.